आणि एक अतिशय धक्कादायक बातमी पुण्याच्या जुन्नरमध्ये नसरापूर सारखा अत्याचार झालेला पाहायला मिळतोय। पिंपळवंडी इथे ग्रामस्थ प्रचंड संतापले। पुणे नाशिक महामार्गावरती ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय। 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्याच्या जुन्नरमध्ये नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती पाहायला मिळते। या घटनेच्या निषेधार्थ पिंपळवंडीच्या ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्गावर आंदोलन सुरू केले। रास्ता रोकोमुळे पुणे नाशिक महामार्गावरची वाहतूक जी आहे ती मात्र खोळंबलेली पाहायला मिळते। त्याच्यावर परिणाम झालाय। अधिक माहिती घेणार आहोत अविनाश पवार यांच्याकडून। अविनाश, एकीकडे अतिशय धक्कादायक घटना घडली आहे आणि ग्रामस्थ सुद्धा पुन्हा एकदा आक्रमक झाले। आणि जर आपण पाहिलं तर की जी नसरापूरची घटना आहे ताजी असताना ही घटना घडली आहे, त्याच्यामुळे इथले जे नागरिक आहेत ते संतप्त झाल्याचं आपण पाहतोय। आता पुणे नाशिक महामार्ग हा रोखला गेलाय। माझ्या पाठीमागे जर इथे पाहिलं तर अशा पद्धतीने सगळी जी वाहनं आहेत ती रोखली गेलेली आहेत। आत्ताच इथले त्यांचे जे नातेवाईक आहे चिमुकलीचे ते इथे रस्त्यावर बसल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आणि ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये देखील चर्चा सुरू आहे। आता जर या ठिकाणी पाहिलं तर या ज्या महिला आहेत त्या या संपूर्ण रास्ता रोकोसाठी इथं रस्त्यावर बसल्याचं आपण पाहतोय आणि या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी ते अशा पद्धतीने आता रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यांनी एकच मागणी केलेली आहे की या आरोपीला त्वरित फाशी द्या, अन्यथा आम्ही रस्त्यावरून उठणार नाही, आम्हाला त्या पद्धतीने न्याय हवा हे मागत आता हे जे ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी एकवटल्याचं आपण पाहतोय। इथे सध्या पोलिसांची जी काही बातचीत आहे ग्रामस्थांची ती सुरू आहे। एकूणच याच्यावर काय तोडगा निघतो हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। मात्र त्यांची जी मागणी आहे ती अत्यंत संतापजनक असे जो प्रकार घडलाय त्यानंतर जे काही फाशीची शिक्षा आहे ती दिली जावी अशी त्यांची मागणी आहे। आता इथे ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरू असल्याचं आपण पाहतोय। काय मागणी आहे तुमची? हे बघा, काल जी घटना घडली, आपले एक आदिवासी कुटुंब आहे, तर योगेश नावाचा माझाच भाऊ आहे, त्याची एक छोटी मुलगी आहे, 4थीला शिकते। तर हे आई वडील कामाला गेले असता ती मुलगी घरी होती आणि बिचारी आजारी होती। आजारी असल्यामुळे ती काही शाळेत गेली नाही। तर शेजारचाच एक आरोपी आहे, राक्षस आहे, तो त्यांच्या घरी गेला, त्या मुलीला फूस लावून आज्ञास्थळी घेऊन गेला। त्या ठिकाणी तिथे तिच्यावर अत्याचार केले आणि तिचा गळा दाबून तिचा खून केलेला आहे। एवढी संतापजनक आणि इतकी भयानक गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे। तर तुमची मागणी काय? तुमची मागणी आहे की ही केस फास्ट ट्रॅकवर चालावी, या कुटुंबाला उज्ज्वल निकम सारखा एखादा मोठा वकील मिळावा, त्यातल्या त्यात प्रशासनाने यांचं पुनर्वसन करावं। तशी नरसापूरमध्ये जी घटना बघितली, जे देशामध्ये जी घटना सगळ्या देशांनी बघितली, 65 वर्षाचा म्हातारा एक 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो, त्याला 1 महिन्यामध्ये फाशीची शिक्षा सुनावलेली, त्याला फाशी होईल। याच पद्धतीने याच धर्तीवर फास्ट ट्रॅकवर ही केस चालून ह्या हरामखोराला फाशी झाली पाहिजे। माझं तर मूळ म्हणणं फाशी देऊ नका। ही बातचीत चालू आहे पोलिसांमध्ये, काय आपण इथे आता मार्ग काढतोय कारण रास्ता रोको सुरू आहे। एकूणच जी परिस्थिती आहे की आपण कशा पद्धतीने हाताळणार, कारण तर रास्ता रोको आहे सगळ्यांच्या अडचण देखील। लोकांचा जो संताप आहे या घटनेच्या अनुषंगाने तो यथार्थ आहे। आमचाही या घटनेच्या अनुषंगाने आमचाही बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो लोकांशी सहमत आहे। आमचाही यामध्ये संताप आहे। आम्ही आमच्या संतापाचं उत्तर याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रियेने देणार आहोत। एक उदाहरण ऑलरेडी नसरापूरचं सेट झालेलं आहे पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये। त्यामध्ये आपण सगळ्या देशाला माहिती आहे की त्याच्यामध्ये किती दिवसामध्ये पनिशमेंट घेतलेली आहे। ही जी घटना आहे ती माणुसकीला काळिमा फासणारी आहे आणि गुन्हेगार हा याच परिसरातला इथलाच आहे, तो गुन्हेगार आहे। गुन्हेगाराला कुठलीही जात पात धर्म नसते, तो गुन्हेगार असतो आणि ही एक त्या व्यक्तीची गुन्हेगारी प्रवृत्ती आहे। शेवटी या नसरापूरच्या घटनेचा वचक गुन्हेगारावर बसायला पाहिजे होता तर तो बसायला पाहिजे होता, परंतु गुन्हे ज्या परिस्थितीत तो करतो त्याची जी मानसिकता आहे याच्यातून कदाचित आपण सुटून जाऊ अशी कदाचित त्याची भावनाही असू शकते। परंतु या कायद्याच्या कसोटीमध्ये या पुरावे गोळा करण्यामध्ये आणि पुरावे न्यायालयासमोर सक्षमतेने मांडण्यामध्ये आम्ही पोलीस कुठेही कमी पडणार नाही। सेक्शन 6 पॉक्सोचं याच्यामध्ये लागल्यामुळे स्पेशल कोर्टची तरतूद, स्पेशल याच्यामध्ये सरकारी पीपी असणे आणि लवकरात लवकर तपास करून एक परिपूर्ण चार्जशीट करणे, या सगळ्या बाबी त्याच धर्तीवर केल्या जातील। कारण ही घटना पण त्याच पद्धतीची झालेली आहे, तेवढीच संवेदनशील झालेली आहे आणि प्रशासन याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, एवढं मी सगळ्या नागरिकांना या ठिकाणी आश्वस्त करतो। निश्चित आता पोलीस कुठेतरी आश्वासित करतायत, ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरू आहे। मात्र जे काही ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाल्याचं आपण इथे पाहतोय।
पुणे नाशिक महामार्ग रोखला गेलेला आहे आणि विशेषतः या चिमुकलीच्या नातेवाईकांनी घरच्यांनी इथे अशा पद्धतीने आता रस्त्यावर ठिय्या मांडल्याचं आपण प्रज्ञा पाहतोय आणि इकडे जर आपण पाहिलं ह्या बाजूला तर अशा पद्धतीने पुणे नाशिक महामार्ग जो आहे तो रोखला गेलेला आहे आणि एकूणच आता नागरिकांची गैरसोय झालेली आहे. यावर काय तोडगा निघतो हे पाहणं आता गरजेचं असणार आहे प्रज्ञा. आणि नक्कीच. एकूणच जर या चिमुकलीला न्याय द्यायचा तर निश्चितच नसरापूरच्या पार्श्वभूमीवर याचा तपास होणं गरजेचं आहे. अगदी, आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नेमकी सरकारची भूमिका काय असणार हे पाहणे तितकंच गरजेचं असणार आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अविनाश.